बोगस औषधांच्या रॅकेटची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। अनेक जिल्ह्यांनंतर आता पुण्याच्या ससूनमध्येही बोगस कंपनीवाल्या औषधांचा पुरवठा झाल्याचं उघड झालंय। सध्या खबरदारी म्हणून ससून रुग्णालयात बोगस औषधांचं वितरण थांबवण्यात आलंय। मात्र आजवर रुग्णांना दिल्या गेलेल्या बोगस औषधांचा दुष्परिणाम झाला तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्नही विचारला जातोय। तिकडे नांदेडमध्येही बोगस औषधांचा साठा सापडल्यामुळे 1,28,000 गोळ्या सील करण्यात आलेल्या आहेत। विशाल एंटरप्राइजेस कडून काही औषधं आपल्याकडे खरेदी करण्यात आलेली आहेत। तर खबरदारीचा उपाय म्हणून आपण त्या औषधाचा उपयोग सध्या थांबवलेला आहे, स्टॉप केलेला आहे आणि FDA कालच मी पत्र दिलंय की त्याचं ते पूर्ण ॲनालिसिस करून ती चांगली आहेत का याबद्दल त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा म्हणून त्यांना पत्र दिलेलं आहे। काल त्यांनी येऊन ते सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि आपण सध्या जो साठा आहे थांबवलेला आहे। सध्या आपल्याकडे याच्यामध्ये फ्युरियस ड्रग मध्ये आपल्याकडे एनेबेलचा एक ड्रग आपल्याकडे अमॉक्सक्लॅव एका कंपनीचं आपल्याकडे थोडंसं स्पुरियस म्हणून आढळलेलं आहे। तसं आपण FDA ला पण कळून आपण FDA ला पण कळवलेलं आहे आणि FDA ने आपल्याला ते टॅबलेट सीज केलेले आहेत। किती साधारणतः 1.5 लाख टॅबलेट्स सध्या अमॉक्सक्लॅवचे आपल्याकडे। कशाच्या वापराचे टॅबलेट? अमॉक्सक्लॅव हे अँटीबायोटिक असतं, पूर्ण अडल्ट पेशंटसाठी आपण वापरतो ते। सीज केले।